कल्याण शिळ रस्त्यावरती प्रचंड वाहतूक कोंडी नेहमीच पाहायला मिळते। ही वाहतूक कोंडी अनधिकृत बांधकामांमुळे होत असल्याची बाब समोर आली आहे। वाहतूक नियंत्रण विभागाने केडीएमसी कडे गेल्या 10 वर्षात किती पत्रव्यवहार केलाय याची माहिती मनसे पदाधिकारी अरुण जांभळे यांनी माहितीच्या अधिकारात वाहतूक शाखेकडे विचारली होती। गेल्या 10 वर्षात अनधिकृत बांधकामासंदर्भात केडीएमसी कडे मात्र एकही पाठपुरावा वाहतूक विभागाने केलेला नाहीये, अशी माहिती कल्याण पूर्व इथल्या कोळशेवाडी वाहतूक शाखेने जांभळे यांना दिलेली आहे। वाहतूक कोंडीस जबाबदार असलेली बेकायदा बांधकामं होणारच नसतील आणि यासाठी वाहतूक विभाग किंवा केडीएमसी प्रयत्न करत नसेल तर वाहतूक कोंडी कशी दूर होईल असा सवाल मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आलाय। या प्रकरणी मनसे पदाधिकारी जांभळे हे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत। माझं नाव अरुण रामचंद्र जांभळे। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कल्याण शिळ मार्गावरती जी वाहतूक कोंडी होत होती त्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने आपण रस्त्यामध्ये असणारे काय अनधिकृत बांधकामं आहेत ह्या बांधकाम तोडण्यासंदर्भात ठाणे विभागाने वाहतूक विभागाने महानगरपालिकेकडे काही पत्रव्यवहार केला आहे का अशा संदर्भातली विचारणा आपण केली होती माहिती अधिकाराच्या अंतर्गत। परंतु वाहतूक विभागाकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे अशा कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार झाले नसल्याचे आमच्या निदर्शनास येते। ही वाहतूक कोंडीमध्ये अनेक लोकांचे नागरिकांचे प्रश्न आहेत, मग ॲम्ब्युलन्स अडकत असतील, लोकांचे ॲक्सिडेंट होत असतील, अशा विविध प्रश्नांवरती आपण लवकरच जनहित याचिका दाखल करतोय। याच्या अनुषंगाने आपण ही माहिती मागवली होती, परंतु वाहतूक विभागाकडून कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये प्रतिसाद मिळाला नाही। माहिती देण्यात आली की मी किती वर्षापासून मागितली होती आणि किती वर्ष मी 2015 पासूनची आपण माहिती मागवली। 2015 ते आजपर्यंत आपण या ठिकाणी माहिती मागवलेली, परंतु कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार या अनुषंगाने झालेला नाहीये।